नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. धनु राशींना हा महिना जो आहे त्याचा उत्तरार्ध अति उत्साहाचा म्हणता येईल. उत्साह त्यांचा ओसंडून वाहेल. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पुढे करणे आणि आपण सगळ्या गोष्टीचे ज्ञाते आहोत आणि आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात असा कुठेतरी आविर्भाव त्यांच्याकडून आपल्याला दिसेल किंवा त्यांच्याकडून तो व्यक्त होईल. तर त्यांना वेळीच लगाम घालणे आणि त्यांना वास्तवात आणणे हे बाकीच्यांचं कर्तव्य आहे. कारण बऱ्याचशा वेळेला नको असताना पुढे केलेला जो शहाणपणा असतो तो कधी कधी त्रासाचा ठरतो. त्यामुळे काही नको त्या गोष्टी घडतात, नको त्या संकटांना निमंत्रण मिळतं. म्हणून धनुराशींच्या व्यक्तींनी याबाबतीत थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. उत्तरार्ध जो आहे त्या उत्तरार्धामध्ये बऱ्याचशा गोष्टी पुढे करायला जाऊ नये. थोडासा आपल्याला स्वतःला लगाम घालावा, नाहीतर तिथे तोंडघशी पडण्याची वेळ येते. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये ज्यांना हार्ट रिलेटेड काही रोग आहेत, हार्टशी संबंधित स्टेन बसवणे वगैरे असे जे काही त्यांना केलेल्या गोष्टी आहेत त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी. हा सीझनही चेंज होत आहे आणि या सीझनमध्ये थोडंसं त्यांना हार्ट रिलेटेड काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा त्रासदायक वेदनादायक होतील. म्हणून त्यांनी याबद्दल विशेष काळजी घ्यावी असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. काही गोष्टी पथ्य म्हणून आपल्याला ज्या काही सांगितल्या असतील त्या पथ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ते पथ्य काटेकोरपणे टाळावं, म्हणजे काही वाईट गोष्टी तुम्हाला साहजिकच तुमच्या बाबतीत होणाऱ्या आहेत, आरोग्याबाबतीत त्या टाळता येतील. उद्योग आदी व्यवहार करणारे जे लोक आहेत किंवा स्वतःचा धंदा करणारे वगैरे जे असे काही जे लोक असतील त्यांनी काही गोष्टी आपल्या मनात जरी असल्या तरी त्या प्रत्यक्ष ताबडतोब व्हायला पाहिजे असं अट्टहास करू नये. कारण त्या अट्टहासापायी तुम्ही आर्थिक संकटात जाल आणि नको त्या संकटाला निमंत्रण देऊन बसाल. म्हणून तुमच्या आयडियाज ज्या आहेत त्या आयडियाज तुमच्या डोक्यात राहू देत. योग्य संधीची वाट बघा. हा महिना त्यासाठी नाही आहे आणि योग्य कालावधी येताच त्या इम्प्लिमेंट करा. आत्ता इम्प्लिमेंट करायला जाऊ नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो. ज्या नोकरी करणारे व्यक्ती आहेत किंवा जे नोकरदार आहेत किंवा लघुउद्योजक, हातावर ज्यांचं पोट आहे, अशा लोकांनी जेवढं काम आपल्याला मिळेल तेवढ्या कामाचा आवाका बघून तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण काम जे असतं ते काम असतं, तर त्याच वेळी केलं तर त्याचे योग्य पैसे मिळतात. ते नंतर कधीतरी केलं तर ते पैसे मिळायला थोडीशी कटकट होते. असाच काहीचा प्रकार याबाबतीत दिसून येतोय. म्हणजे तुमच्याकडून जर कामात दिरंगाई झाली तर तुमचं आर्थिक नुकसान तुम्हाला त्याबद्दल सोसावं लागेल. म्हणून आपल्याला जेवढं झेपतंय, जेवढं पूर्ण होईल तेवढंच काम तुम्ही घ्या, जास्त काम घेऊ नका. नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना मी असा सल्ला देईन की योग्य संधीची वाट बघा. आपल्या वरिष्ठांबरोबर मिळतं जुळतं घ्या. त्यांच्याशी कोणत्याही बाबतीत पंगा किंवा भांडण करू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की त्यांच्या डोक्यातल्या नवीन संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनांना थोडी मुरड घाला. कारण योग्य वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या संधी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष एक्झिक्यूट करता येत नाहीत. तर त्या संधी येईपर्यंत तुम्ही वाट बघा. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे विद्यार्थी आहेत धनुराशीचे त्यांनी थोडासा आळशीपणा सोडावा. कारण त्यांचा कल या महिन्यामध्ये थोडेसे टाळाटाळ करण्याचा, अभ्यासाकडे टाळाटाळ करण्याचा दिसून येतो आहे. स्पर्धात्मक परीक्षा असो किंवा अन्य कुठली तरी परीक्षा असो, त्या परीक्षेमध्ये ते थोडासा अवसानघात करून घेतील. म्हणजे फाजील आत्मविश्वासाने थोडेसे मागे पडतील असं दिसून येतं. तर त्याबद्दल त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आपला आवाका ओळखून प्रत्येक गोष्ट करावी. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो
की आर्थिक बाबतीत त्यांना या महिन्यात ओढाताण होईल. म्हणजे जमा आणि खर्च याची सांगड घालताना थोडंसं त्यांची तारंबळ उडेल असं दिसतंय. पण फायनली तुम्हाला कमी काही पडणार नाही. शिल्लक जरी काही पडलं नाही तर कमीही काही पडणार नाही आहे. पण त्यामुळे आपल्या खर्चावर थोडंसं नियंत्रण अगोदरपासूनच ठेवा, म्हणजे तुम्हाला आयत्या वेळी काही प्रॉब्लेम फेस करायची का वेळ येणार नाही. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पूर्ण करा. त्यांच्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष आपलं होतं आहे असं कोणाला भासू देऊ नका. कारण मे बी कामाच्या व्यापामध्ये तुम्ही प्रत्येकाकडे योग्य ते लक्ष देऊ शकणार नाही, पण त्यामुळे तुमची इमेज वाईट होऊ शकते. म्हणून योग्य तो वेळ, योग्य तो कालावधी त्यांच्यासाठी व्यतीत करा. काही प्रसंगाने आणि काही कार्याने, मंगल कार्याच्या निमित्ताने काही प्रवास तुम्हाला घडणार आहे असं ह्या महिन्यात दिसून येतं. मंगल कार्यानिमित्त तुम्ही जो प्रवास घडणार आहे तो प्रवास तुम्ही एन्जॉय करा आणि त्या प्रवासामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अतिउत्साह टाळा, नाहीतर काही दुखापतींचा सामना तुम्हाला करावा लागेल. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.